हॅलो स्टुडंट्स, कालच्या व्हिडिओमध्ये बघा कालच्या व्हिडिओमध्ये आपण सेक्शुअल रिप्रोडक्शनचं गॅमेट फॉर्मेशन आणि फर्टिलायझेशन ही इंट्रो पाहिली होती. आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे सुरू करायचं आहे ते सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स देन ह्युमन बीइंग्समधलं. पण आजचा व्हिडिओ हा फुल आपला सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांटवर असणार आहे. सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट इज द वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट इन युअर टॉपिक. ह्याच्यावर प्रश्नही विचारले जातात. तुम्ही जर हा पॉईंट वाचायला गेला ह्याच्यामध्ये तर हा तुम्हाला खूप कॉम्प्लिकेटेड वाटणार आहे, पण अतिशय इझी असा आहे. सातवीत असताना बघा तुम्हाला फ्लॉवरचं स्ट्रक्चर झालं होतं, त्यावेळी तुम्ही फ्लॉवरचे कोणकोणते पार्ट असतात हे शिकलेला होता. तरीसुद्धा तुम्हाला इथे रिवाईज करण्यासाठी दिलेलं आहे फ्लॉवरचं स्ट्रक्चर. ते पाहत पाहत आपण मग सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांटकडे वळणार आहोत. बघा मग आता आपल्याला इथे काय सांगितलेलं आहे. लेट्स थिंक हा भाग काढून टाकलेला आहे. आता आपण डिरेक्टली सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांटकडे वळायचं आहे. बघा, फ्लॉवर इज द स्ट्रक्चरल युनिट ऑफ द सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट. बघा सगळ्यात अगोदर तर लक्षात ठेवायचं आहे फ्लॉवर जे आहे हे स्ट्रक्चरल युनिट आहे. कशाचं? सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांटचं. म्हणजे फ्लॉवर हा रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहे प्लांटचा. ठीक आहे, हे आपल्याला माहीत आहे. इट कन्सिस्ट ऑफ फोर फ्लोरल रोल्स ॲज कॅलिक्स, कोरोला, अँड्रोशियम अँड गायनोशियम हवं आहे तिथे. बघा काय सांगितलेलं आहे की मग हे फ्लॉवर काय काय कन्सिस्ट करतं, कोणकोणते पार्ट असतात. तर कॅलिक्स असतो, कोरोला असतो, अँड्रोशियम असतो, गायनोशियम असतो. ठीक आहे, मग आता हा कॅलिक्स जो आहे तो इथे बघा दाखवलेला आहे खाली सगळ्यात. हा जो दाखवलेला आहे कॅलिक्स, हा कॅलिक्स आहे. कोरोला जो आहे ह्या इथे दाखवलेला आहे. अँड्रोशियम हे जे दोन येत आहेत अँथर आणि फिलामेंट, हे अँड्रोशियममध्ये येतात. हे आपण पुढे जाऊन बघायचं आहे. आणि त्याचप्रमाणे गायनोशियम याच्यामध्ये स्टिग्मा, स्टाईल, ओव्हरी हे येत आहेत. बघा पुढे काय सांगितलेलं आहे. अरेंज्ड इन द सिक्वेन्स फ्रॉम आउटसाइड टू इनसाइड. बघा ह्यांची अरेंजमेंट आउटसाइड टू इनसाइड अशी असते. मग अँड्रोशियम अँड गायनोशियम आर कॉल्ड इसेन्शियल रोल्स बिकॉज दे परफॉर्म द फंक्शन ऑफ द रिप्रोडक्टिव्ह. बघा अँड्रोशियम आणि गायनोशियमला इथे आपण इसेन्शियल रोल्स म्हणताय, कारण ते परफॉर्म करतात फंक्शन कोणतं? रिप्रोडक्शनचं. तर कॅलिक्स आणि कोरोलाला आपण ॲक्सेसरी रोल्स म्हणतो बिकॉज दे आर रिस्पॉन्सिबल फॉर प्रोटेक्शन ऑफ इनर रोल्स. बघा आता आपण कॅलिक्स आणि कोरोला जो आहे त्याला आपण ॲक्सेसरी रोल्स म्हणतोय. का? तर ते प्रोटेक्शन करतायत इनसाइड जे काही ऑर्गन्स असणार आहेत, किंवा आपण त्याला इनसाइड जे काही इनर रोल्स असणार आहेत त्याचं प्रोटेक्शन करण्याचं ते काम करत आहे. त्याचप्रमाणे मेंबर ऑफ कॅलिक्स जे असतात त्याला सेपल्स म्हणतात, आणि मेंबर ऑफ कोरोला असतात त्याला पेटल असं म्हणतात. ठीक आहे, हे सेपल्स असतात हे ग्रीन कलरचे असतात. हे खाली जे आपल्याला दिसतात, एखादं फूल आहे त्या फुलाच्या खाली काही अगदी बेसला आपल्याला ग्रीन कलरचे सेपल्स दिसत असतात, आणि पेटल्स जे व्हॅरियस कलरचे असतात. गुलाब घेतला तर पिंक कलरचे पेटल्स असतात, रेड कलरचे असतात, येलो कलरचे असतात, व्हाईट कलरचे असतात. ठीक आहे, बघा म्हणजे आपण आत्ता काय बघितलेलं आहे. बघा आपण इथे थोडक्यात हे तुम्ही वही पेन घेऊन बसा जवळ, आणि बघा सगळ्यात अगोदर आपण जे बघितलेलं आहे की फ्लॉवर. ठीक आहे, फ्लॉवर हा जो आहे हा काय आहे? रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहे. फ्लॉवर हा रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहे. मग हा फ्लॉवर जो आहे हा काय काय कन्सिस्ट करत आहे? तर बघा पहिल्यांदा तर तो काय कन्सिस्ट करत आहे? कॅलिक्स. ठीक आहे, दुसरा जो भाग आहे तो कोणता आहे? कोरोला. ठीक आहे, तिसरा जो भाग आहे तो कोणता आहे? अँड्रोशियम. आणि चौथा जो भाग आहे तो कोणता आहे? गायनोशियम. ओके, बघा फ्लॉवर रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहे, त्याचे 4 भाग आपण इथे बघतोय: कॅलिक्स, कोरोला, अँड्रोशियम आणि गायनोशियम. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण काय पाहिलेलं आहे पहा की अँड्रोशियम आणि गायनोशियम आहेत त्याला आपण इसेन्शियल रोल्स म्हणतोय, आणि जो कॅलिक्स आणि कोरोला आहे त्याला आपण ॲक्सेसरी रोल्स म्हणत आहोत. बघा आता
हे जे दोन आहेत ह्याला आपण काय म्हणणार आहे? इसेन्शियल रोल्स असं म्हणणार आहे. आणि कॅलिक्स आणि करोलाला आपण ॲक्सेसरी रोल्स असं म्हणतोय. आता इथं प्रश्न हा येतोय की आपण अँड्रोशियम आणि गायनोशियमला इसेन्शियल रोल्स असं का म्हणत आहोत? कारण अँड्रोशियम आणि गायनोशियम हे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहेत आणि ते रिप्रोडक्शनमध्ये हेल्प करतात. कॅलिक्स आणि कोरोला जे आहेत ते इनर रोलचं प्रोटेक्शन करतात, म्हणून त्याला आपण ॲक्सेसरी रोल्स असं म्हणत आहोत. आता इथं जे कॅलिक्स आहेत, ठीक आहे, ह्या कॅलिक्सलाच आपण बघा इथे हे तुम्हाला सांगितलेलं आहे की हे जे कॅलिक्स आहेत ह्याला आपण सेपल म्हणत आहोत आणि जे कोरोला आहे त्याला आपण काय म्हणत, मेंबर ऑफ कोरोला आहे त्याला आपण काय म्हणत आहोत? पेटल्स म्हणत आहोत. आता इथेच आपण लिहून घेऊया. मी इथे पुढे लिहिते, तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या तिथे. सेपल आणि ह्याच्या खाली लिहिते पेटल. ओके, मग हे सेपल जे असतात हे ग्रीन कलरचे असतात आणि पेटल जे असतात ते व्हॅरियस कलर्ड असतात, म्हणजे ज्या पाकळ्या असतात त्या वेगवेगळ्या रंगाच्या असतात. ठीक आहे, इथेपर्यंत आपल्याला सगळ्यांना समजलेलं आहे. आता आपण नेक्स्ट पार्ट बघूया. बघा, मग आता खाली आपल्याला काय सांगितलेलं आहे? अ फ्लॉवर इज कॉल्ड बायसेक्शुअल इफ बोथ रोल्स दॅट इज अँड्रोशियम अँड गायनोशियम आर प्रेझेंट ऑन द सेम फ्लॉवर. फॉर एक्झाम्पल हिबिस्कस. अ फ्लॉवर इज कॉल्ड युनिसेक्शुअल इफ any one of the above mentioned two roles is present in the flower. If only androecium is present, it is a male flower, and if only gynoecium is present, flower is a female flower. For example, papaya. बघा, आता आपल्याला इथे ह्या छोटासा पॅरेग्राफ आहे, तुम्हाला खूप कॉम्प्लिकेटेड वाटेल पण अतिशय सोपं आहे. लक्षात काय ठेवायचं आहे? दोन कन्सेप्ट आपल्याला लक्षात घ्यायचे आहेत. त्या कुठल्या दोन कन्सेप्ट हे मी आता डिलीट करते, तुम्ही लिहून घेतला असेल. बघा, इथे आपल्याला दोन कन्सेप्ट पाहायचे आहेत. मग कोणत्या त्या दोन कन्सेप्ट आहेत? पहिली जी आहे बायसेक्शुअल आणि दुसरी जी कन्सेप्ट आहे ती युनिसेक्शुअल. ओके, मग आता ही बायसेक्शुअल आणि युनिसेक्शुअल काय? आपल्याकडे कोणकोणते रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहेत? तर आपल्याकडे दोन रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहेत. कोणते? अँड्रोशियम. दुसरा कोणता आहे? गायनोशियम. ओके, मग आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, अँड्रोशियम आणि गायनोशियम ज्या वेळेला दोन्हीही एकाच फ्लॉवरवर प्रेझेंट असतील, वन फ्लॉवर, ओके, ज्या वेळेला अँड्रोशियम आणि गायनोशियम दोन्ही रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन एकाच फ्लॉवरवर प्रेझेंट असतील त्याला आपण काय म्हणणार आहे? बायसेक्शुअल फ्लॉवर असं म्हणणार आहे. तिथे पुढे फ्लॉवर लिहून घ्या. बायसेक्शुअल फ्लॉवर, युनिसेक्शुअल फ्लॉवर. फॉर एक्झाम्पल, ह्याच्यामध्ये जे एक्झाम्पल येतं ते हिबिस्कस, खाली अंडरलाईन करून घ्यायची. ठीक आहे, आता हे झालं बायसेक्शुअलचं. युनिसेक्शुअलचं काय आहे? बघा, आपल्याला इथे त्यांनी सांगितलेलं आहे की ज्या वेळेला अ फ्लॉवर इज कॉल्ड अ युनिसेक्शुअल इफ एनी वन ऑफ द अबाव मेन्शन्ड टू रोल्स इज अ प्रेझेंट इन द फ्लॉवर. बघा, मग जर अँड्रोशियम प्रेझेंट असेल तर ते मेल फ्लॉवर होणार आहे. इथे आपल्याकडे दोन आहेत. ठीक आहे, कुठले आहेत दोन? अँड्रोशियम, दुसरा जो आहे तो गायनोशियम. ओके, आता ह्या दोन्हीतलं एकच प्रेझेंट असणार. आपण म्हणतोय ना युनिसेक्शुअल, युनी म्हणजे एक, बाय म्हणजे दोन, सेक्शुअल म्हणजे रिप्रोडक्टिव्ह जे ऑर्गन आहेत, सेक्शुअल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन ते म्हणजे अँड्रोशियम आणि गायनोशियम. बघा, नावातच अर्थ दडलेला असतो. तुम्ही व्यवस्थित विचार केला, युनिसेक्शुअल, युनी म्हणजे एक, सेक्शुअल म्हणजे जे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहेत, दॅट मीन्स अँड्रोशियम अँड गायनोशियम. युनी म्हणजे एक, म्हणजे या दोन्हीतला कोणता तरी एक असणार. आता जर एखाद्या फ्लॉवरवरती हा अँड्रोशियम असणार तर त्याला आपण काय म्हणणार आहे? मेल फ्लॉवर असं म्हणणार आहे. ठीक आहे, आणि जर गायनोशियम असेल तर त्याला आपण कुठलं फ्लॉवर म्हणणार आहे? फीमेल फ्लॉवर असं ह्याला आपण
म्हणणार आहोत. आता मेल फ्लॉवर का म्हणतोय तर अँड्रोशियममध्ये जे येत आहेत कोण अँथर आणि फिलामेंट ते अँड्रोशियम हा मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहे आणि गायनोशियम जो आहे त्याच्यामध्ये स्टाईल स्टिग्मा अँथर जे येते सॉरी ओव्हल येत आहे ते फिमेल फ्लॉवर असणार आहे. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. अँड्रोशियम मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन, गायनोशियम फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. वाटलं तर ते नोट डाऊन करून ठेवा मी सांगताना. ठीक आहे, आता हेही आपलं कन्सेप्ट क्लिअर झाली. बायसेक्च्युअल युनिसेक्च्युअल हे व्यवस्थित लिहून घ्या. बघा आता पुढचा पार्ट काय आपल्याला बघायचा आहे. पुढं काय त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आता दोन अजून कन्सेप्ट येत आहेत, पेडीसेल अँड सेसाईल. मग आता पेडीसेल म्हणजे काय. मेनी फ्लॉवर हॅव द स्टॉक फॉर द सपोर्ट इज कॉल्ड द पेडीसेल अँड सच फ्लॉवर आर कॉल्ड ॲज द पेडीसिलेट वेअर द फ्लॉवर विदाउट स्टॉक आर कॉल्ड सेसाईल. ठीक आहे, बघा आता काय सांगितलेलं. आता स्टॉक म्हणजे नेमकं काय. देठ. देठ सगळ्यांना माहिती आहे, हा खाली जो देठ असतो त्याला पेडीसेल असं म्हटलं जातं. ठीक आहे, बघा काय सांगितलेलं आहे. मग मेनी फ्लॉवर हॅव स्टॉक फॉर सपोर्ट. आता इथे आपल्याला दोन कन्सेप्ट पाहायचे आहेत. बघा हे डिलीट करते मी. बघा आता दोन कन्सेप्ट आहेत आपल्याकडे. एक तर पेडीसेल ही एक कन्सेप्ट आहे. ठीक आहे, आणि दुसरी जी आहे ती सेसाईल कन्सेप्ट आहे. ठीक आहे, बघा पेडीसेल म्हणजे काय, सेसाईल म्हणजे काय. तर सपोर्टसाठी स्टॉक आहे ह्याला आपण म्हणतोय द फ्लॉवर. बघा काय सांगितलंय, द फ्लॉवर हॅव अ स्टॉक फॉर सपोर्ट. म्हणजे इथं आपण काय म्हणणार आहे, फ्लॉवर हॅव स्टॉक फॉर सपोर्ट. ओके, ह्याला आपण काय म्हणणार आहे इथं पुढं लिहा, इज कॉल्ड पेडीसेल. ओके, आणि अशा पेडीसेल असलेल्या फ्लॉवरला आपण काय म्हणणार आहे, पेडीसिलेट फ्लॉवर असं आपण तिथे म्हणणार आहे. बघा पेडीसिलेट फ्लॉवर असं म्हणणार आहे. ठीक आहे, हे MCQला विचारलं जाऊ शकतं. पेडीसेल ही एक व्याख्या इथं पुढे इज कॉल्ड लिहून घ्या. आणि सेसाईल म्हणजे काय, फ्लॉवर हॅव नॉट स्टॉक. हा म्हणजे फ्लॉवरला स्टॉक नाही आहे तिथे. इथे लिहून घ्या की द फ्लॉवर. बघा आपल्याला काय सांगितलेलं आहे, द फ्लॉवर विदाऊट स्टॉक असं जरी म्हटलं तरी सुद्धा चालेल इझी लँग्वेजमध्ये, की फ्लॉवर विदाउट स्टॉक. ओके, इज कॉल्ड सेसाईल. MCQला विचारल्या जाऊ शकतात. मी हे तुम्हाला छोटे छोटे लिहून देत आहे गोष्टी, ह्या तिथे लिहून घ्या वहीमध्ये. इट्स इम्पॉर्टंट. ओके, आता हे कन्सेप्ट क्लिअर झालं. अँड्रोशियम इज अ मेल रोल अँड इट्स मेंबर इज कॉल्ड अ स्टॅमेल. गायनोशियम इज अ फीमेल रोल अँड मेंबर इज कॉल्ड अ कार्पेल्स. वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट. बघा हे डिलीट करते मी. बघा आता मी मगाशी तुम्हाला हे सांगितलेलं आहे, पण आता हा क्लिअरली इथे पॉईंट आलेला आहे की अँड्रोशियम हे कसलं फ्लॉवर आहे, मेल फ्लॉवर आहे. ओके, गॉट इट. अँड देन गायनोशियम. गायनोशियम हे कसलं फ्लॉवर आहे, सॉरी गायनोशियम हा कसला पार्ट आहे फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे. ठीक आहे, फ्लॉवरच्या जागी रिप्रोडक्टिव्ह पार्ट किंवा रोल लिहिलं तरी सुद्धा चालेल. फ्लॉवर लिहू नका तिथे. इथे फक्त मी डॅश मारते, रोल लिहा. ओके, मग आता ह्यालाच आपण दुसरी नावं सुद्धा म्हणू शकतो. आता कॅलिक्सला आपण सेपल म्हटलं, कोरोलाला आपण पेटल म्हटलं, तसं ह्याला सुद्धा आपण म्हणू शकतो. मग अँड्रोशियमला काय म्हटलं जाते, बघा अँड्रोशियमला स्टॅमिन म्हटलं जाते, तर गायनोशियमला कार्पेल्स असं म्हटलं जाते. अँड्रोशियमला बघा अँड्रोशियमला स्टॅमिन म्हटलं जाते, तर गायनोशियमला कार्पेल्स असं म्हटलं जाते. ओके, हे व्यवस्थित लिहून घ्या, हे पॉईंट महत्त्वाचे आहेत. आता हा भाग आपल्याला इथंपर्यंत समजलेला आहे.
मग बघा, this may be separate or united. Ovary is a present at the basal end of each carpel. A hollow style comes up from the ovary. Stigma is a present at the tip of the style. Ovary contain one or many ovule. Embryonic sac is formed in each ovule by meiosis. Each embryo sac consists of the haploid egg cell and two haploid polar nuclei. बघा, हे फिमेल रोल्स आपल्याला सांगितलेलं आहे. बघा, आता इथून सुरुवात झालेली आहे. हे आपण इथेपर्यंत इंट्रोडक्शनरीच पार्ट बघितला, म्हणजे ओळख करून घेतली कोणत्या पार्टला काय म्हटलं जाते, आणि इथून खरं जी ओळख करून घेतलेली आहे पार्टची ते आपण यूजमध्ये आणायचं आहे. बघा, दिस मे बी सेपरेट ऑर युनायटेड, ते सेपरेट असतील किंवा युनायटेड असतील. ओव्हरी म्हणजे जे कार्पल्स आहेत ते, ओव्हरी इज अ प्रेझेंट ॲट द बेसल एंड ऑफ ईच कार्पल. बघा, ह्या आकृतीत आपण बघूया. ओव्हरी जी असते ती आपल्याला इथे दाखवलेली आहे. ही जी आहे ही ओव्हरी आहे, इथे आत जी दाखवलेली आहे, आणि ही बेसलला आहे म्हणून आपण हिला काय म्हणत आहे, बेसल असं म्हटलेलं आहे. बघा, अ हॉलो स्टाईल कम्स अप फ्रॉम द ओव्हरी. स्टिग्मा इज अ प्रेझेंट ॲट द टिप ऑफ द स्टाईल. बघा, अ हॉलो स्टाईल कम्स ऑफ द ओव्हरी. बघा, अ हॉलो स्टाईल ही जी आता आपण जे म्हटलं सुरुवातीला, काय स्टाईल, स्टिग्मा आणि ओव्हरी हे 3 भाग येत आहेत फिमेल रोल्समध्ये. मग आता ह्या आपण जे बघितलं काय, ओव्हरी हिच्यापासून वर जो भाग जात आहे, हा इथून हा उभा जो भाग आपल्याला दिसत आहे तो काय आहे, हा स्टाईलचा भाग आहे. आणि काय सांगितलेलं आहे बघा, ह्याच्या सगळ्यात वर जे आहे टोकाला हे स्टिकी एंड आहे, त्याला आपण स्टिग्मा असं म्हणत आहे. ठीक आहे, ओव्हरी, स्टाईल, स्टिग्मा आपण 3 भाग बघितले. बघा, ओव्हरी कंटेन वन ऑर मेनी ओव्हल्स. मग आता ह्या खाली बेसलला जो भाग आहे त्याच्यामध्ये काय काय आहे, तर त्याच्यामध्ये काय काय आहे बघा, वन ऑर मेनी ओव्हल्स. एम्ब्रियो सॅक इज फॉर्म्ड इन ईच ओव्हल बाय मिओसिस. बघा, एम्ब्रियो सॅक जी आहे ही फॉर्म होत असते प्रत्येक ओव्हलमध्ये. खाली जो ओव्हल दाखवलेला आहे त्याच्यामध्ये एम्ब्रियो सॅक फॉर्म होत असते, सगळ्यांनी लक्षात ठेवायचे. ईच एम्ब्रियो सॅक कन्सिस्ट ऑफ द हॅप्लॉइड एग सेल अँड 2 डिप्लॉइड पोलर न्यूक्लियाय. आता या एम्ब्रियो सॅकमध्ये काय काय असतं, तर पहिल्यांदा हॅप्लॉइड एग सेल असणार आहे आणि 2 हॅप्लॉइड पोलर न्यूक्लियाय असणार आहेत. बघा, कोणी कन्फ्युजन करून घ्यायचं नाही. या पॅरेग्राफमध्ये आपल्याला फक्त फिमेल रोलचं डिस्क्रिप्शन दिलेलं आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की काय आहे, सगळ्यात बेसल जो भाग आहे. बघा, मी इथे पुन्हा सांगते आकृतीमध्ये तुम्हाला, सगळ्यात जो बेसलला भाग आहे हा जो आहे याच्यामध्ये ओव्हरी आहेत. ठीक आहे, ओव्हुल्स ह्याच्यामध्ये प्रेझेंट आहेत. आता हा जो भाग वर जात आहे याला आपण स्टाईल म्हणत आहे, आणि वर एकदम टीपला जो भाग आहे त्याला स्टिग्मा असं म्हणत आहे. ठीक आहे, मग आपल्याला त्यांनी पुढे काय सांगितलेलं आहे बघा, की एम्ब्रियो सॅक इज अ फॉर्म्ड इन ईच ओव्हुल. आता ओव्हरीमध्ये जो ओव्हुल आहे, बघा मी नीट काय म्हणते, कन्फ्यूज व्हायचं नाही. ओव्हरीमध्ये जो आपण भाग बघितला, ओव्हरी, स्टिग्मा, स्टाईल, त्यातली ओव्हरीमध्ये ओव्हुल आहे, आणि ओव्हुलमध्ये कोण आहे तयार झालेलं, एम्ब्रियो सॅक आहे, आणि त्या एम्ब्रियो सॅकमध्ये कोण आहे, हॅप्लॉइड एग सेल आणि डिप्लॉइड एग सेल. बघा, ओव्हरी, ओव्हुल आणि त्याच्यानंतर एम्ब्रियो सॅक, आणि एम्ब्रियो सॅकमध्ये कोण आहे, हॅप्लॉइड सेल आणि 2 हॅप्लॉइड पोलर न्यूक्लियाय. बघा, आपण इथे लिहूया, हे कुठेतरी लिहून घ्यावा तर क्रम. बघा, ओव्हरी सगळ्यात बेसल पार्ट आहे, मी फक्त क्रम लिहून देतीये. ओव्हुल, त्याच्यानंतर काय आहे, एम्ब्रियो सॅक, एम्ब्रियो सॅक नंतर काय प्रेझेंट आहे याच्यामध्ये, एम्ब्रियो सॅकमध्ये कोण कोण असणार आहे, 1 हॅप्लॉइड एग सेल आणि कोण असणार आहे, हॅप्लॉइड पोलर न्यूक्लियाय. ओके, हे आता लिहून घेतलेलं आहे तुम्ही. आता ह्याच्या पुढे आपण बघायचं आहे काय होते, पोलन ग्रेन्स. आता ही आता खालची डायग्राम आणि हा पॅरेग्राफ असं बघायचं आहे आपण. बघा, पोलन ग्रेन्स फ्रॉम अँथर आर ट्रान्सफर्ड टू स्टिग्मा. आता बघा, आपण सगळे भाग बघितलेले आहेत, वरचा स्टिग्मा, हा उभा स्टाईल आणि खालची ओव्हरी. ठीक आहे, मग बघा, पोलन ग्रेन जे असणार आहेत अँथरवर, बघा मेल रोल
मेल रोलचं इथं काम असणार आहे ना, मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. कुठले? अँथर आणि फिलामेंट, अँड्रोशियम पार्ट. या अँथरवर, हे खालचं फिलामेंट, हे अँथर, या अँथरवरून पोलन ग्रेन्स बघा काय होणार आहेत. अँथरवरून पोलन ग्रेन्स हे काय होणार आहेत, तर ट्रान्सफर होणार आहेत. कुठे? स्टिग्मावर ट्रान्सफर होणार आहेत आणि ह्यालाच आपण पॉलिनेशन म्हणतो. पॉलिनेशनच्या खाली अंडरलाईन करा, रिकाम्या जागेला विचारलं जाऊ शकतं. मग हे पॉलिनेशन ऑकर होतं कशा कशाने? अबायोटिक एजंट म्हणजे वाइंड, वॉटर. बायोटिक एजंट इन्सेक्ट अँड अदर ॲनिमल. म्हणजे वाइंड म्हणजे वाऱ्याच्या थ्रू ते जातील इथून इथे, जर ते असतील कोण? अँथर, तर ते इथून वाऱ्याच्या ह्यानं जाणार आहेत, वॉटरच्या थ्रू जाणार आहेत, किंवा इन्सेक्ट एखादा इथला अँथरवरचा पोलन ग्रेन घेऊन इथे जाणार आहे टोकाला स्टिग्मावर, किंवा अदर ॲनिमलच्याद्वारे. ठीक आहे. स्टिग्मा बिकम स्टिकी ड्युरिंग पॉलिनेशन. म्हणजे ज्या वेळेला पॉलिनेशन होणार आहे त्यावेळेला हे टोक असणार आहे स्टिग्माचे, हे स्टिकी असणार आहे, त्याच्यामुळे ते पोलन ग्रेन तिथे चिटकून बसणार आहे. पोलन जर्मिनेट व्हेन दे फॉल अपॉन द स्टिकी स्टिग्मा दॅट इज लॉंग पोलन ट्यूब अँड 2 मेल गॅमेट्स आर फॉर्म्ड. बघा, ज्या वेळेला काय होणार आहे, पोलन ग्रेन्स तिथे जाणार आहेत त्यावेळेला ते स्टिग्माला चिटकून बसणार आहेत आणि तिथे ते काय होणार आहे, फॉल अपॉन सच स्टिकी स्टिग्मा दॅट इज लॉंग पोलन ट्यूब अँड 2 मेल गॅमेट्स आर फॉर्म्ड. तिथे एक लॉंग पोलन ट्यूब अशी तयार होणार आहे, असणार आहे असं म्हणा आतमध्ये, आणि त्यावेळेला तिथे 2 मेल गॅमेट्स त्या पोलन ग्रेनपासून तयार होणार आहेत. मग काय होणार बघा, द पोलन ट्यूब कॅरीज द मेल गॅमेट. मग ही जी उभी दिसतीये इथे तुम्हाला पिंक किंवा रेडिश अशा कलरमध्ये ही जी दिसतीये, याच्यामधून हे मेल गॅमेट्स आहेत ते कॅरी केले जाणार आहेत, तिथे घेतले जाणार आहेत. पोलन ट्यूब रिचेस द एम्ब्रियो सॅक व्हाया स्टाईल. आता ही जी उभी असणार आहे, ठीक आहे, ही बाहेर आपल्याला स्टाईल आहे, आपण इथे बघितलंय, ह्या स्टाईलच्या द्वारे ते एम्ब्रियो सॅकच्या तोंडाजवळ नेऊन ठेवले जाणार आहेत. ठीक आहे. द टीप ऑफ द पोलन ट्यूब ब्रस्ट अँड 2 मेल गॅमेट आर रिलीज्ड इन एम्ब्रियो सॅक. आता हे जे टीप असणार आहे इथे बघा, हे टीप असणार आहे, हे ब्रस्ट होणार, फुटणार आहे आणि त्यातले 2 मेल गॅमेट आत जाऊन पडणार आहेत. पडणार आहेत आणि 1 मेल गॅमेट युनाइट टू द एग सेल. इथे जे असणार आहे एका एग सेल बरोबर आता 2 मेल गॅमेट आहेत, त्यातला एक जो आहे एक सेल सोबत, ओव्हरीमध्ये आपण बघितले काय काय असणार आहेत, तर हॅप्लॉइड एक सेल होता बरोबर, त्या एक सेल सोबत एक मेल गॅमेट युनाइट होणार, एकत्र येणार दोघं जणी आणि त्याच्यापासून झायगोट तयार होणार. धिस इज फर्टिलायझेशन. ह्याला आपण फर्टिलायझेशन म्हणलं. कशाला? एक मेल गॅमेट एक सेल सोबत एकत्र आला, युनाइट झाला. ठीक आहे. आपण इथे बघितलेलं बघा, मी इथे लिहिलंय की या एम्ब्रियो सॅकमध्ये काय काय आहे, तर हॅप्लॉइड एक सेल आहे, इथे 2 लिहिलं पाहिजे मी, 2 हॅप्लॉइड पोलर न्यूक्लिया आहे. मग यातला जो आलेले 2 गॅमेट आहेत, एक गॅमेट आहे ते कोणाबरोबर होणार आहे, युनाइट होणार आहे, तर एक सेल बरोबर, हॅप्लॉइड एक सेल बरोबर ते युनाइट होणार आहे, झायगोट फॉर्म होणार आहे. याला आपण फर्टिलायझेशन म्हटलं, इथं अंडरलाईन करून घ्या. सेकंड मेल गॅमेट युनाइट. आता 2 होते आपल्याकडे, एक तर युनाइट झालं, दुसरं कुठं आहे, तर दुसरं जे असणार आहे सेकंड मेल गॅमेट युनाइट विथ द 2 पोलर न्यूक्लिआय. आपण जे इथे बघितले की आता एक जे आहे मेल गॅमेट, 2 मेल गॅमेट येणार आहेत बरोबर, त्यातलं एक हॅप्लॉइड सेल बरोबर युनाइट झालं, तिथं झायगोट तयार झाला. ठीक आहे. आणि ह्यालाच आपण काय म्हटलं, फर्टिलायझेशन. ठीक आहे, फर्टिलायझेशन म्हटलं. आता दुसरा जो राहिलेला आहे तो 2 हॅप्लॉइड पोलर न्यूक्लिआय बरोबर काय करणार आहे, युनाइट होणार आहे आणि तिथे एंडोस्पर्म फॉर्म होणार आहे. ठीक आहे. तिथे काय तयार झालेलं आहे, मी खाली लिहिते आता ह्याचे, इथे एंडोस्पर्म फॉर्म झाला आणि त्याला आपण काय म्हणत आहे, डबल. तिथे बघा ओ झालेला आहे, खालीच लिहिते मी सरळ, डबल. इथे डबल फर्टिलायझेशन असं लिहा तुम्ही, इथे स्पेस आता पूर्ण झालाय. डबल फर्टिलायझेशन असं म्हटलं जात आहे. बघा, डिफरन्स माहीत असला पाहिजे. फर्टिलायझेशन आणि डबल फर्टिलायझेशन प्रोसेस सेम आहे. 2 गॅमेट तयार झालेले होते पोलन ट्यूबमध्ये, पोलन ट्यूब ब्रस्ट झाली, पोलन ट्यूब काय झाली, ब्रस्ट झाली आणि त्याच्यानंतर ते कुठे आलेले आहेत, एम्ब्रियो सॅकमध्ये आले
बरोबर आहे, रिलीज झाले एम्ब्रियो सॅकमध्ये. एम्ब्रियो सॅकमध्ये कोण होते, तर एक सेल तर होतीच आणि 2 हॅप्लॉइड पोलर न्यूक्लिआय होता. एक गॅमेट आहे तो युनाईट झाला कोणा बरं, एक सेल बरं, झायगोट फॉर्म झाला, त्याला फर्टिलायझेशन म्हटलं. सेकंड मेल गॅमेट युनाईट झाला 2 पोलर न्यूक्लिआय बरं, एंडोस्पर्म फॉर्म झाला, त्याला डबल फर्टिलायझेशन असं म्हटलेलं आहे. बघा हे एंडोस्पर्म दाखवलेले आहेत, एक सेल इथं आहेत, पोलर न्यूक्लिआय, अँटीपोडल. ही डायग्राम महत्त्वाची आहे, डायग्राम काढायची आहे. आता हा जो भाग आहे हा काढून टाकलेला आहे ICTचा, पण ट्राय धिस सुद्धा. आता एक छोटासा भाग खाली आहे बघा, सीड जर्मिनेशन. ओव्हल डेव्हलप इंटू सीड अँड ओव्हरी इंटू द फ्रूट आफ्टर फर्टिलायझेशन. आता ओव्हल जे आहे हे डेव्हलप होणार कोणामध्ये, सीड. फर्टिलायझेशन ज्या वेळेला पूर्ण होईल म्हणजे वरची प्रोसेस, त्यावेळेला ओव्हल डेव्हलप होणार सीडमध्ये आणि ओव्हरी फ्रूटमध्ये. ठीक आहे. सीड फॉल अपॉन द ग्राउंड वेन फ्रूट्स ब्रेकअप. ज्या वेळेला फ्रूट फुटणार आहेत, ब्रेक होणार आहेत, त्यावेळेला ते जमिनीवर पडणार आहेत आणि जर्मिनेट होणार आहेत सॉइलच्या अंडर. झायगोट डेव्हलप ॲट द कॉस्ट ऑफ द फूड स्टोअर्ड इन एंडोस्पर्म ऑफ सीड. बघा झायलोट डेव्हलप होणार आहे, पण एंडोस्पर्म जो तयार झालेला आहे, आपण जे डबल फर्टिलायझेशन बघितलं, त्याचा यूज होणार आहे फूड स्टोअर करण्यासाठी. अँड दस अ न्यू प्लांटलेट इज अ फॉर्म्ड. आणि त्याच्यापासून नवीन प्लांटलेट तयार होणार आहे, त्याला सीड जर्मिनेशन असं म्हणणार आहे आपण. ठीक आहे. बघा व्यवस्थित मी सांगितलेलं आहे, हे भाग सोडायचे आहेत आणि मी जे तुम्हाला आज लिहून दिलेलं आहे ते लिहायचं आहे, ही आकृती काढायची आहे आणि तुम्हाला किती समजलेलं आहे हा तुमचा आजचा अभ्यास आहे. यातलं तुम्हाला किती समजलेलं आहे तुमच्या भाषेत व्यवस्थित लिहून, मी सांगितलेलं तर लिहायचंच आहे, तुमच्या भाषेत हे तुम्हाला किती समजलेलं आहे हे लिहून मला तुम्ही ही आकृती काढून तुम्ही मला माझ्या नंबरवर पाठवून द्यायचं आहे. यात जर कोणाला काही शंका असेल तर मला नक्की विचारा. थँक्यू.